प्रवासी संख्या घटल्याचं समोर आलं। त्यामुळे पीएमपीएल प्रशासन आता उत्पन्न वाढीसाठी खासगी वाहनांना चार्जिंग करण्याचं काम करणार आहे। एका खासगी कंपनीमार्फत हे काम होणार आहे। त्यामध्ये मिळणाऱ्या उत्पन्नातून 32% वाटा पीएमपीएलला मिळणार आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा चारचाकी वाहनांची तोडफोड झाली आहे। 2 गावगुंडांनी जवळपास 10-15 चारचाकी वाहनांची तोडफोड केली। स्थानिक नागरिकत्व दहशत निर्माण करण्यासाठी आता हे सर्व काही करत असल्याचं देखील समोर आलेलं आहे। मावळ तालुक्यामध्ये आंदर-मावळ टाकावे फळणे रस्त्यावरती स्मशानभूमी शेजारी अपघात झाला। अपघातामध्ये एक जण जखमी झालाय, त्यास कामशेत या ठिकाणी रुग्णालयात दाखल करण्यात आले। बैलगाडा शर्यतीचा नाच चिमुकल्यांच्या देखील अंगी उतरल्याचं बघायला मिळत आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर आंबेगाव तालुक्यातील चांडोली गावच्या यात्रेत चिमुकल्यांची बैलगाडा शर्यत दिसली आहे। एक जण गाडीवरती स्वार झालाय आणि दोघांनी झुकाट धरलेला आहे। सोबतच्या मुलामुलींनी भर्रची आरोळी दिलेली आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते। याशिवाय जर आपण बघितलं तर जवळपास 10-15 चारचाकी वाहनांची तोडफोड या दरम्यान करण्यात आलेली आहे। तर स्थानिक नागरिक दहशत निर्माण करण्यासाठी हे करत असल्याचं कळतं।